आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंतांची माहिती। खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे, परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। राज ठाकरे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज। राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे। एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता तर पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं। तीच परिस्थिती आताही आहे। उदय सामंतांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करतात। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक। शिवसेना भवनमध्ये आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। कराडच्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मेधा कुलकर्णींकडून सीबीआय चौकशीची मागणी। यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला। बॅनरवरील हा आशय। शिवसेना उपनेते अद्वै हिरेंकडून ही बॅनरबाजी। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं। सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी।